आज आपण बनवतोय मसाला पुरी। मसाला पुरी बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी घेतले गव्हाचं पीठ आणि त्या गव्हाच्या पिठामध्ये आधी सुके जिन्नस सगळे टाकून घेतलेत। त्याच्यामध्ये सर्वात प्रथम मी टाकले चवीनुसार मीठ, मिठानंतर मी टाकले जिरे, भरपूर असे जिरे टाकून घेतल्यानंतर थोडासा ओवा मी हातामध्ये क्रश केलाय आणि मग तो ओवा टाकला, जेणेकरून तो ओव्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्या पुरीमध्ये उतरेल। ओव्याचा फ्लेवर खूप छान लागतो चवीला। त्याच्यानंतर घेतली आहे मी हळद पिवळ्या रंगासाठी। पुऱ्या हळदीच्या रंगाच्या पोळ्या खूप छान दिसतात, माझ्या मुलांना खूप आवडतात। त्यानंतर टाकली मी थोडीशी धना पावडर। धने पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नाही टाकले तरी चालेल। त्यानंतर तिखटासाठी थोडंसं टाकलं मी लाल तिखट, एव्हरेस्टचा लाल तिखट मसाला टाकला। हे सगळे मसाले टाकून घेतल्यानंतर आधी कोरड्या सगळं जिन्नस जे आहेत ते मिक्स करून घेतले आणि मग नंतर थोडं थोडं पाण्याच्या साहाय्याने घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतला। घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतल्यानंतर थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून ते पीठ मुरण्याला लवकर मदत होते। पीठ मळून एक अर्धा तास तरी त्या पिठाला मुरण्यासाठी ठेवावं लागतं, तेव्हा छान अशा पुऱ्या होतात। तेल लावून झाल्यानंतर बघा मी असे मोठे मोठे पिठाचे गोळे केले, जेणेकरून एक त्याची मोठी चपाती लाटायची आणि त्याच चपात्यांच्या गोल आकाराच्या छोट्या छोट्या पुऱ्या एका वाटीच्या सहाय्याने आपल्याला करता येतील अशा। माझ्याकडे मुले असल्यामुळे मी ते शेप्समध्ये बनवले होते, सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर वगैरे वगैरे। ते शेप्स बघून त्यांना ते खायला खूप आवडतात। आणि हे बघा पुरी लाटताना त्याचं पीठ जे आहे ते ना जास्त पातळ असलं पाहिजे, ना जास्त जाड, एकदम मीडियम साईजच्या पुऱ्या लाटायच्या आहेत। मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पण दाखवलेत। पुऱ्या जर पातळ लाटल्या गेल्या तर त्या कडक होतात आणि जाड असतील तर मग त्या खायला तशी मजा नाही येत, ते मऊ नाही होत। त्यामुळे त्याची थिकनेस मेंटेन केली पाहिजे। त्याच्या थिकनेसनुसार केलं की मग पुऱ्या छान टुम्म फुगतात आणि मग ते दिसतातही छान आणि चवीलाही लागतात छान। एका साईडला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्या कढईच्या साईजनुसार ज्या पुऱ्या आहेत त्या एक एक टाकून आपण त्यांना तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, हे माझ्या पुऱ्या तयार आहेत। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।